शुभविवाह या मालिकेच्या 20 मार्चच्या भागामध्ये आकाश आता इकडे भूमीची सायकल परत घेऊन येतो। भूमीची सायकल परत घेऊन आल्यावरती आकाश ती सायकल गुपचूप लावतो आणि विचार करतो, तुझी सायकल तुला परत दिले, नाहीतर उद्यापासून ज्या वेळेला कामाला जायला लागशील त्यावेळेला मात्र आता बाबांचं डोकं खाल्लं असतंस की सायकल कुठे आहे, सायकल कुठे आहे, म्हणून तुझी सायकल मी तुला परत आणून दिलेली आहे असं म्हणत आकाश आता ती सायकल तिकडेच ठेवतो आणि तो आता विचार करत असतो, या सायकलीसोबत माझ्या खूप आठवणी आहेत, पण या सायकलीमुळेच तुला सगळं आठवेल सायकल राणी असं म्हणत अचानकपणे तो सायकलची बेल वाजवतो आणि मग स्वतःच्याच डोक्याला हात लावतो की ही जर बेल भूमीने ऐकली तर माझं काही खरं नाही, भूमी आता खाली येईल आणि मग मात्र तो लपण्याचा प्रयत्न करतो। तोपर्यंत भूमी खाली येते, आवाज कसला आलाय म्हणून ती इकडे तिकडे पाहत असते तर आपली सायकल समोर बघून भूमीला जबरदस्त आनंद होतो। भूमी आता सायकल, माझी सायकल, प्रशांत, अरे प्रशांत ही सायकल कोणी आणली? तितक्यात तिथे आता मात्र प्रशांत येतो। आकाश तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खूप खुश होतो। प्रशांत म्हणतो, अगं ताई, तुझी सायकल आहे ना, मी सर्व्हिसिंगला दिली होती, उद्यापासून तुला कामावर जायचं आहे ना, म्हणून मी सायकल मागवून घेतली। भूमी म्हणते, तू जगातला एकदम बेस्ट भाऊ आहेस बरं का। प्रशांत तिकडे आकाशला थम्सअप दाखवतो आणि आता लगेचच प्रशांत त्याला निघून जायला सांगतो। आता आकाशला भूमी सोबतच्या त्या सायकली सोबतच्या सगळ्या आठवायला लागतात। तोपर्यंत इकडे आता रागिणी दोघांच्या रूम मध्ये येते आणि रूमला लॉक असतं, आतून लॉक लावून घ्यावं असं म्हणत दोघांना खडसवते आणि म्हणते, काय हे डेकोरेशन काय? यावरती अभिजित म्हणतो, मी हिला म्हटलं होतं नको नको, तरी सुद्धा ही काही ऐकायला तयार नाहीये, हिने बघ ना हे सगळं लग्नाची पहिली रात्र असल्यासारखं डेकोरेशन करून ठेवलंय असं म्हणत अभिजित आता मात्र इकडे सगळा ब्लेम आता पौर्णिमावरती टाकतो। त्यावरती आता रागिणी म्हणते, हे सगळं राहू दे, मला एक गोष्ट तुम्ही दोघांनी सांगा, म्हणजे हे सगळं प्लॅन कुणाचा होता की भूमीच्या त्या फुलांच्या टोकरीमध्ये अल्बम लग्नाचा ठेवणं वगैरे हे? यावरती अभिजित पौर्णिमा एकमेकांकडे पाहायला लागतात। मग मात्र आता इकडे रागिणी म्हणते, म्हणजे कुणी केलं होतं हे सगळं त्या फुलांच्या टोकरीमध्ये अल्बम ठेवण्याचं? अभिजित तू, पौर्णिमा तू, की तुम्ही दोघांनी? नाही, पण तुमची आयडिया एकदम भारी होती, मला ही आयडिया आवडली, जर का भूमीने ते पाहिलं असतं ना तर खूप छान झालं असतं, म्हणजे इतकी चांगली आयडिया मला का नाही सुचली? तुमच्या दोघांच्या डोक्यातून ही आयडिया आली, मला नक्की वाटतंय अभिजित तूच हे सगळं केलं असशील, नाहीतर इतकं डोकं चालायला पौर्णिमाचं डोकं कुठचं? असं म्हणत रागिणी मुद्दाम आता इकडे सत्य काढून घेण्यासाठी गोल गोल घुमवत दोघांना बोलायला लागते। अभिजितला समजतं की आई काहीतरी आपल्याकडून काढून घेण्यासाठी हे करते। अभिजित गप्प बसतो। पौर्णिमा म्हणते, नाही नाही, म्हणजे अभिजितची नाही आहे आयडिया, ही आयडिया माझीच होती, मीच अभिजितना फोन करून हे सगळं करायला सांगितलं होतं असं म्हणत पौर्णिमा आता मीच हे सगळं क्रेडिट घेणार असं म्हणत पुढे पुढे करत रागिणीच्या इकडे येते। रागिणी म्हणते, खरंच ग, खरंच तुझी जितकी दृष्ट काढावी ना तितकी कमी आहे असं म्हणत या हाताने अल्बम ठेवला होतास का असं म्हणत ती पौर्णिमाचा तो हात मुरगळते आणि खबरदार, मला विचारल्याशिवाय ही अशा नको त्या आयडिया तू लावल्यास ना, गाठ माझ्याशी आहे। आणि रागिणी तिचा हात आता चांगलाच पिरगळते। पौर्णिमाला कळत नाही की नक्की काय झालं, आत्तापर्यंत आपलं कौतुक करणारी ही बाई अचानक आपल्यावरती फिरली कशी? त्यावरती रागिणी म्हणते, तुला कळतंय का डॉक्टरांनी काय सांगितलं आहे? डॉक्टरांनी सांगितले, जर तिला जुन्या आठवणी दाखवल्या किंवा जुन्या आठवणी जाग्या केल्या तर 2 प्रकारे त्याचा फायदा किंवा तोटा होऊ शकतो, एकतर फायदा पण होऊ शकतो, मला कोणतीही रिस्क घ्यायची नाही, कळतंय का मूर्ख मुली तुला? जर तिला जुन्या आठवणी दाखवल्या तर ज्याप्रमाणे तिचा तोटा होईल त्याचप्रमाणे फायदा पण होईल, त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा जर हे सगळं करण्याचा प्रयत्न केलास तर गाठ तुझी माझ्याशी आहे असं म्हणत रागिणी खूप चिडलेली असते आणि ती पौर्णिमाला चांगलाच इशारा देते आणि म्हणते, अभिजित आता तरी तू सुधार, या मूर्ख मुलीच्या नादी लागून आपला स्वतःचा वेळ वाया घालवतोयस तू, यापुढे जर अशी काही चुकी झाली ना तर दोघांनाही माफी नाही देणार मी असं म्हणत रागिणीने चांगलाच पौर्णिमाला
खडसावलेलं असतं. पौर्णिमाला कळत नाही आपण केलं ते चूक, बरोबर. आधी ही बाई कौतुक करते, मग आपल्याला ओरडते. आता पौर्णिमा विचारच करत बसते. तोपर्यंत इकडे आता रूममध्ये मानसी बसलेली असते. मानसीला सगळं घडलेलं आठवतं. लग्नामध्ये ज्याप्रमाणे अल्बम ठेवलेला असतो, तो अल्बम लपवलेला असतो, हे सगळं करताना आकाश जिजूंना किती त्रास होत असेल. भूमिताई पावलोपावली आकाश जिजूंचा राग करते, त्यांना किती वाईट वाटत असेल. हा विचार करत आता मानसी असताना तिकडे अथर्व येतो. अथर्व म्हणतो, किती छान आहे ना मनू, म्हणजे आपण ज्याच्यावरती प्रेम करतो त्या व्यक्तीला आपण पुन्हा दोनदा लग्न करणं, ही गोष्ट किती छान आहे. यावरती मानसी म्हणते, हो अथर्व, ही गोष्ट तर छान आहे, पण मला असं वाटतंय की ही गोष्ट ना म्हणजे आकाश जिजू आणि ताईच्या आयुष्यात सुद्धा पुन्हा व्हायला पाहिजे. यावरती अथर्व म्हणतो, व्हायला पाहिजे? अगं ते होण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू पण झालेले आहेत. असं म्हणत अथर्व आता आमचा खूप मोठा प्लॅन आहे हे आता मानसीला समजावून सांगत असतो. त्याच वेळेला मानसी म्हणते, खरंच म्हणजे हे दोघं जण पुन्हा लवकर एकत्र येणार का? त्यावरती मात्र आता अथर्व म्हणतो, तू काळजीच करू नकोस, दोघं जण पुन्हा एकत्र येणार. प्लॅन सुरू आहे आणि प्लॅन जबरदस्त असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश आता भूमीच्या सायकल मधली हवा काढायला येतो. सायकल मधली हवा काढून तो आता लपत छपत तिकडून निघून जातो. प्लॅन आता प्रशांत, अथर्व आणि आकाश या तिघांचा असतो. हवा काढून झाल्यावरती आकाश तिकडून निघून जातो. तोपर्यंत भूमी आता कामाला जायला बाहेर येते. भूमी ज्या वेळेला कामाला जायला बाहेर येते त्यावेळेला ती पाहते तर काय, माझ्या सायकल मधली हवाच नाहीये. मग मात्र भूमी ओरडते, प्रशांत, प्रशांत बाहेर ये, प्रशांत बाहेर ये. प्रशांत म्हणतो, ताई अगं काय झालं? त्यावरती आता प्रशांतला ती सांगते, बघ माझ्या याच्यातली हवा कोणीतरी काढून ठेवलेली आहे, हे काय आहे सगळं? प्रशांत म्हणतो, अगं ताई कोण मुद्दाम कशाला काढेल? अगं काल तर मी सर्व्हिसिंग करून ज्या वेळेला आणली होती ना सायकल, तुझी सायकल अगदी व्यवस्थित होती. आता मात्र भूमी म्हणते, मग काय करू? प्रशांत म्हणतो, एक काम कर, आजचे दिवस तू रिक्षेने जा. आजचे दिवस रिक्षेने गेलीस ना की उद्यापासून मग तुझी सायकल मी स्वतःहून दुरुस्त करून आणतो. असं म्हणत आता प्रशांत म्हणतो, मी तुझी सायकल दुरुस्त करतो. मग मात्र आता भूमी रिक्षेने जाण्यासाठी निघते. आकाश प्रशांतला म्हणतो, ऑल सेट. यावरती प्रशांत म्हणतो, काळजी करू नका, व्यवस्थित सगळं सेट केलेलं आहे. असं म्हणत मात्र आता आकाश, अथर्व आणि प्रशांत यांनी बरोबर प्लॅनिंग केलेलं असतं. इकडे अथर्वने कोणतीही रिक्षा आता त्या मार्गावरती जाणार नाही ज्या मार्गावरती भूमी आता तिकडून जात असते. अथर्व रिक्षावाल्याला म्हणतो, हे रिक्षा अजून जाणार नाही, 1 तासासाठी हा रस्ता बंद आहे. रिक्षेवाला म्हणतो, म्हणजे काय? अथर्व म्हणतो, आहे बंद ना. आणि रिक्षेवाल्याला अथर्व पैसे देतो आणि सांगतो, 1 तास, आता 1 तास इकडून कुठे जायचं नाही. त्याला पैसे मिळाल्यावरती तो खुश होतो आणि म्हणतो, ठीक आहे. आता पैसे देऊन असेच रिक्षावाल्यांना तिकडून आता सगळ्या एक एक करून सगळ्यांना बंद करण्यासाठी अथर्व आणि प्रशांतने काम केलेलं असतं. मग भूमी आता त्याच रस्त्याने येते आणि विचार करते, मला रिक्षा का नाही भेटत आहे, काय गडबड आहे, रिक्षा का मिळत नाहीये? असा विचार करत ती आता इकडे तिकडे चालत असताना आकाश मागून येतो आणि तिला आवाज देतो, काय भूमी मॅडम इकडे कुठे? म्हणजे तुम्हाला जर मी लिफ्ट देऊ शकतो बरं का? भूमी म्हणते, नाही तुझ्या लिफ्टची मला काही गरज नाही. आकाश म्हणतो, असं कसं? आत्ता आपण नातेवाईक आहोत, जर तुझ्या बहिणींना कळलं की माझी ताई चालत चालली आहे आणि तिला लिफ्ट माझ्या जिजूंनी दिली नाही तर कसं वाटेल बरं? त्यामुळे ते काही नाही, चल लवकर तू कारमध्ये बस. भूमी म्हणते, काहीही गरज नाहीये आणि तू तुझा निघून जा. आकाश म्हणतो, रस्ता गव्हर्नमेंटचा आहे, गाडी माझी आहे, इथून कसं जायचं, स्लो जायचं, फास्ट जायचं हे माझं मी ठरवेन, तू मला नको सांगू. असं म्हणत आकाश आता भूमीला पुन्हा एकदा छेडतो. मग मात्र भूमी आता एका नजरेने आकाशकडे बघते आणि आकाशच्या काळजवळ येते. आकाश म्हणतो, मला वाटलंच होतं, तुला लिफ्ट हवे, चल चल बस बरं. भूमी म्हणते, लिफ्ट मला नको आहे, ते बघ तुझ्या बाजूला जे आहेत ना त्यांना लिफ्ट हवे. आकाश बाजूला वळून बघतो तर तिकडे पोलीस इन्स्पेक्टर असतात आणि ते आकाशच्या गाडीवरती टकटक करतात. आकाश म्हणतो, तुम्ही? यावरती भूमी सांगते, हो हो, यांनाच तुम्हाला लिफ्ट द्यायची आहे. इन्स्पेक्टर म्हणतात, काय मुलगी एकटी चालले हे बघून तिला छेडखानी करताय का? चला तुमची आता रवानगी पोलीस स्टेशनला.
असं म्हणत आता मात्र इकडे आकाशला पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यासाठी मग मात्र पोलीस येतात. आकाश म्हणतो, अगं असं काय करते, हे आपल्या दोघांच्यातला मामला आहे ना, हे खरे आहेत का इन्स्पेक्टर? भूमी म्हणते, इथे काही नाटक नाही ना चाललंय, खरे खोटे असायला खरेच असणार आहे ते. असं म्हणत भूमी आता आकाशची कंप्लेंट करत त्याला पोलिसांच्या हवाली करते. आकाश त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण इन्स्पेक्टर त्याला बाहेर यायला सांगतात. भूमी म्हणते, हे बघ, यापुढे जर का आपल्या दोघांच्या नातेसंबंधाचा गैरफायदा घेण्याचा जर तू प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे. पुन्हा माझ्या नातेसंबंधांचा गैरफायदा घेण्याचा तू प्रयत्न करू नकोस. असं म्हणत भूमी निघून जाते. इकडे इन्स्पेक्टर आकाशला घेऊन जेलमध्ये टाकला तर आकाश म्हणतो, ऐका, अहो ऐका, मी खरंच काही केलं नाही. इन्स्पेक्टर ऐकत नाहीत, आकाशला जेलमध्ये टाकतात. मुलींची छेडखानी करायला तुला लाज नाही का वाटत? असं म्हणत आकाशची जेलमध्ये रवानगी केल्यावरती आकाशला सोडवायला अथर्व, प्रशांत आणि माधवराव येतात. आता भूमीचा आकाशबद्दलचा हा राग कधी कमी होणार? मालिकेमध्ये आकाश आणि भूमी एकत्र कधी पाहायला मिळणार? पाहणं रंजक ठरणार.